मी मनापासून या गोधनी गावातील सर्व लोकांची मनापासून ऋणी आहे की आपण लोकांनी जिथे दहशतीचं वातावरण असून सुद्धा, पैशाचा भडीमार असून सुद्धा काँग्रेस पक्षाच्या विचारधारावर आपण लोकांनी विश्वास ठेवला आणि गोधनी नगरपंचायतमध्ये बहुमताने काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी निवडून आणले, त्याबद्दल मी मनापासून हात जोडून तुमचे धन्यवाद देते। तसेच मी माझे नेते सुनील केदार साहेब, खासदार साहेब श्यामकुमारजी बर्वे साहेब आणि जिल्हाध्यक्ष अश्विनजी बैस यांचे सुद्धा मनापासून मी धन्यवाद देते की गोधनी नगरपंचायतची निवडणूक लढवत असताना त्यांनी सगळेचे सगळे एबी फॉर्म काँग्रेस पक्षाचे मला कोरे दिले आणि त्यांनी सांगितले की तुला ज्याचं नाव लिहायचं आहे त्याचं नाव लिही, कारण की बाकी ठिकाणी बऱ्याचशा भानगडी झाल्या, पण त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला ही नगरपंचायतसाठी आणि मला विचारलंही नाही आणि पद कोणाला द्यायचं हेही विचारलं नाही। त्याबद्दल मी सुनील भाऊ केदार साहेब, श्यामकुमार भैया आमचे खासदार आणि अध्यक्ष अश्विनजी बैस यांचे मनापासून धन्यवाद देते। गोधनीचा इतिहास सगळ्यांनाच माहित आहे भाऊ। आपण हो हो हा पहिल्यांदा असं झालं की मी 18 वर्ष झाले राजकारणात आहे, पण पहिल्यांदा जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी एक वेळ अशी होती की माझी तिकीट घेण्यासाठी मला लाईन मध्ये उभं राहावं लागत होतं, पण जेव्हापासून सुनील भाऊ केदार साहेबांच्या नेतृत्वात आम्ही सगळे लोक जिल्ह्यामध्ये काम करत आहोत, असं पहिल्यांदा झालं जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या हिस्ट्रीमध्ये की माझ्यासारख्या एक छोट्याशा कार्यकर्त्याला काँग्रेसच्या एबी फॉर्म 17चे 17 कोरे एबी फॉर्म दिले आणि जे पदाधिकारी बसले यांच्यासाठी सुद्धा मला साहेबांनी आणि खासदार साहेबांनी म्हटलं नाही की तुला वाटते ते कर। तर अशा नेतृत्वामध्ये मी काम करते, मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की आणि अरुण भाऊनी सांगितलं की सुनील भाऊ मला मुलगी मानते, तर मी त्यांची मुलगी आहे। ज्यांनी जन्मदाता माझे श्यामदेवजी राऊत होते, पण ज्यांनी मला राजकारणामध्ये माझ्या पाठीशी असं मागे पाहिलं तर असं सगळे लोक विचारतात की ताई तुमच्यात इतकी डेअरिंग कुठे आहे, आणि माझ्या फेसबुक महाराष्ट्रातून येते की ही बाई एवढी तडतड करते का, तर तिच्यामध्ये येते अरे हे सुनील केदार साहेबांची कार्यकर्ता आहे म्हणून। तर मी स्वतःला माझं सौभाग्य आहे की मी अशा नेतृत्वात काम करते। भाऊ आपण मंत्री असताना जेव्हा मी पोटनिवडणुकीमध्ये निवडणूक जिल्हा परिषदची लढली त्यावेळेस आपण शब्द दिला होता की गोधनी ग्रामपंचायतचा विकास या ग्रामपंचायतच्या माध्यमातून होत नाही आणि या ग्रामपंचायतला आपल्याला नगरपंचायतचा दर्जा मिळवून द्यायचा आहे आणि आपल्या नेतृत्वामध्ये आपण ते काम करून या ठिकाणी दाखवलं। आणि मागच्या 2 वर्ष अगोदर गोधनी ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा जर कोणी मिळवून दिला असेल तर त्याचं सर्व श्रेय माजी मंत्री सुनील केदार साहेबाला जात असते आणि म्हणूनच ही नगरपंचायत झालेली आहे। 2 वर्ष अगोदर या ठिकाणी प्रशासक बसलं आणि प्रशासक बसल्यानंतर आपली महाराष्ट्रात सत्ता नव्हती आणि इथे ज्या पद्धतीने पैसा आला आणि त्या पैशाचा जो दुरुपयोग या नगरपंचायतमध्ये सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांनी केला, कुठे फंड आला त्या फंडाची दुरुपयोग केला, कुठे बोर्ड लावले काम झाले नाही, जिथे कामं व्हायचे तिथे कामं झाले नाही, अशा पद्धतीने मनमानी केली आणि इथे ग्रामपंचायतची इमारत ही मोडकी आहे। त्यावेळेस सगळ्यांनी सांगितलं होतं की एक चांगली इमारत बनवा, पण त्या इमारतीलाही पुढाकार सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या आणि या विधानसभेच्या लोकांनी केलं नाही, परंतु यांनी जितकेही खोटे आश्वासन दिले, खोटे भूमिपूजनाचे बोर्ड लावले, पण या गोधनीची जनता ही सुज्ञ आहे आणि त्यांनी यांच्या खोट्या कुठल्याही आश्वासनावर विश्वास न ठेवता काँग्रेस पक्षाच्या विचारधारावर विश्वास ठेवला आणि उपाध्यक्षासह सर्व सभापती आणि बहुमत काँग्रेस पक्षाला दिलं। तर हे गोधनीची जनता ही सुज्ञ आहे यावरून कळते। आमच्या नगराध्यक्षा या 212 मतांनी जरी पराजय झाला असेल, पण आज पक्षाच्या त्या एक झाशीची राणी म्हणून लढा देत आहे। लोकांच्या सुखादुखात मी पडली हे विसरून लोकांच्या सुखादुखात आणि पक्षाच्या कार्यक्रमात आज पण उपस्थित राहतात, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद देते। या ठिकाणी उपाध्यक्ष असताना पाण्याची खूप टंचाई होती आणि राजूभाऊ महाजननी सांगितलं, मी जिल्हा परिषदच्या माध्यमातून सुनील केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये गोधनी नगरपंचायतला आपण त्यावेळेस 25 करोड रुपयांची योजना या ठिकाणी आलेल्या आहे।
90% काम झालेलं आहे. ते आमच्या कोंडेकरताई नगरसेविका आहे, त्यांचेच मिस्टर या ठिकाणी काम करत आहे आणि लवकरच भरपूर प्रमाणात गोधनी नगर गावावासियांना पाणी मिळेल. आपण 52 करोड रुपयाची योजना बोखाऱ्याला सुद्धा आणलेली आहे जिल्हा परिषद जलजीवन मिशनच्या अंतर्गत. तर आपला विकासाचा सत्ता कोणाची असो, मनगटात दम आणि मानसिकता असेल तर आपण विकास लोकांचा करू शकतो, हे या माध्यमातून आपल्या समोर उदाहरण आहे. आणि या नगर पंचायतमध्ये जरी नगर अध्यक्ष नसेल पण आमचे सगळे जाबाज शिपाई इथे ठिकाणी बसलेले आहे काँग्रेस पक्षाचे, ते या गोधनी नगर पंचायतचा विकास करतील. ज्यांनी आपल्याला मतदान दिलं त्यांचेही काम करतील, ज्यांना मतदान नाही दिलं त्यांचेही काम करतील. कोणत्याही जाती धर्माचा या ठिकाणी भेदभाव न करता मला माझ्या नगरसेवक आणि सभापतींवर विश्वास आहे, कारण की आपली विचारधारा ती नसल्यामुळे आपण सगळ्या लोकांचा विकास कराल हा माझा विश्वास आहे. समोर बसणाऱ्या लोकांना एवढा मी या ठिकाणी विश्वास देतो. या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीचं वातावरण होतं, कशा पद्धतीने याद्या गायब झाल्या, कशा पद्धतीने गुन्हे दाखल केले, पण कुठेही काँग्रेस पक्षाचा शिपाई आणि उमेदवार घाबरले नाही आणि लढाई लढली. आणि त्यावेळेस भाऊ 2 दिवसांनी माझ्यावर ज्या गुन्हे दाखल झाले त्यानंतर भाजपच्या लोकांची नीती पहा. आपल्या कार्यकर्त्यांना त्यांना अपेक्षा होती की आमचं बहुमत नाही आलं तर त्यांना आपल्याला 2 नगरसेवक पाहिजे होते. ते याचं नाव घेत होते, त्याचं नाव घेत होते, का तो बीजेपीत जाणार आहे, तो बीजेपीत जाणार आहे, असं वातावरण त्यांनी बनवलं होतं. पण काँग्रेस पक्षाचा एकही नगरसेवक त्यांच्याकडे गेला नाही. आणि जेव्हा 28 जानेवारीला सगळ्या लोकांची निवडणूक झाली आणि सगळे सभापतींचं निवड झाल्यानंतर 28 जानेवारीला संध्याकाळी उरले सुरले जे माझ्यासोबत व्हिडिओमध्ये दिसत होते भाऊ, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले 28 जानेवारीला. म्हणजे ही नीती आहे या लोकांची. ते या लोकांच्या यावरून कळते की हे सत्तेचे किती लालची आहे. जर याद्या यांनीच गायब केला, आवाज आम्ही उचलला म्हणून गुन्हे माझ्यावर 2 दिवसानंतर दाखल झाले, त्याच्यावर मी तर घाबरलेले. जनतेच्या हितासाठी आणि काँग्रेस पक्षासाठी मी काम करते सुनील केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये. जेव्हा माझं नेतृत्व घाबरलं नाही तर माझा तर विषयच नाही आहे. पण माझ्या ज्या नगरसेवक आहे आणि जे सभापती बनले त्यांच्यावर 28 दिवसांमध्ये 1.5 महिन्यानंतर गुन्हे दाखल केले. का की तुम्ही आमच्याकडे का आले नाही. पण खरोखर माझ्या या सर्व काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाला माझा सलाम आहे की कोणत्याही आश्वासनाला ते बळी पडले नाही, कुठल्याही धमक्याला घाबरलं नाही आणि ते स्थिर आलेने आज या गोधनी नगर पंचायतमध्ये ज्या लोकांनी बहुमतामध्ये विश्वासाने तुम्हाला निवडून दिला, तो विश्वास तुम्ही कायम ठेवला, त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद देते. सुनील केदार साहेब आणि खासदार साहेबांच्या नेतृत्वात ज्या ज्या तुम्ही समस्या सांगितल्या डीपीसी मधून खासदार साहेब नक्कीच आपल्या इमारतीसाठी फंड आणि विकासासाठी फंड देतील हा विश्वास या ठिकाणी सांगते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई.